संताजी भाग 17. बखर वाचल्यापासून शहाजी राजांविषयीचा संताजीच्या मनातला आदर शतपटीने वाढला. त्यांच्याविषयी जो तो अधिकाधिक विचार करू लागला तो त्याला हा माणूस एका निराळ्याच मुशीतून घडल्याचं जाणवू लागलं. स्वामीनिष्ठेच्या नावाखाली मुधोळकरांनी निमूट यवनांची चाकरी करण्यात धन्यता मानली. शहाजीराजांनी मात्र यावनी शाह्यांना सतत झुलवत ठेवलं. एका शाहीशी चिटकून न बसता वारंवार त्यांनी आपली निष्ठा बदलली. म्हणून या शाह्यांना कधीच त्यांच्याविषयी विश्वास वाटला नाही आणि तरीही त्यांना मानाने वागवणं, त्यांच्या तशरीफा करणं त्यांना भाग पडलं. स्वतःविषयी इतका सार्वत्रिक संशय असूनही आपला मानमरातब राजांनी राखला. थाटामाटात एखाद्या स्वतंत्र राजासारखे ते राहिले. होता होईल तो हिंदू जातीचं ऊर्जित त्यांनी साधलं. शिवाय आपल्या पुत्राला स्वराज्य स्थापनेची प्रेरणाही दिली. 1624 भातवडीची प्रसिद्ध लढाई झाली. निजामशहाच्या बाजूने मोगलांविरुद्ध लढताना शहाजीराजांनी या लढाईत मोठा पराक्रम गाजवला. पण त्यांचा द्वेष करणारा निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याने विजयाचं योग्य ते श्रेय त्यांना दिलं नाही. उलट त्यांना खिजवण्यासाठी दरबारात त्यांच्या चुलत भावांचा गौरव केला. त्यांचं महत्त्व वाढू नये म्हणून त्यांना दुय्यम वागणूक देत भोसल्यांच्या कुटुंबातच त्याने कलह लावून दिला. नाराज होऊन राजे आदिलशाहीत गेले. तिथे त्यांना सरलष्कर हा मानाचा किताब मिळाला. मुधोळकर घोरपड्यांशी तिथे त्यांचा थेट राजकीय संबंध आला. सुरुवातीला दोघात चांगलं सख्य होतं. राजांनी आपलं वजन वापरून प्रतापराव घोरपडे आणि त्याचा पुत्र बाजी घोरपडे यांना सामान्य सरदारी ऐवजी वजिरी मिळवून दिली. दरम्यान मलिक अंबर वारला आणि निजामशाहीचा डोलारा डगमगू लागला. तो सावरण्यासाठी पुन्हा निजामशाहीत जावं असं राजांना वाटू लागलं. आदिलशाहीतला त्यांचा अनुभवही फारसा चांगला नव्हता. इब्राहिम आदिलशहाच्या मृत्यूनंतर त्याचा नेणता पुत्र मोहम्मद गादीवर आला होता. इब्राहिम विद्वान, संगीतकार आणि कवी, सरस्वतीचा निस्सीम भक्त आणि हिंदूंचा चाहता. हिंदूंनी प्रेमाने त्याला जगद्गुरू ही पदवी बहाल केली होती. त्याच्या कारकिर्दीत हिंदूंचं ऊर्जित झालं. मोहम्मद गादीवर येताच कडव्या मुसलमानांचा चढता काळ पुन्हा सुरू झाला. आदिलशाहीतल्या सूडबुद्धीच्या राजकारणाला कंटाळलेल्या राजांनी मग निजामशाहीचा रस्ता धरला. त्याबद्दल संताजीने केशव भटांना विचारलं. आदिलशाहीत स्थैर्य होतं. ते सोडून बुडत्या निजामशाहीत जाण्याचा निर्णय राजांनी का घेतला असेल? त्यावेळची परिस्थितीच तशी होती. आदिलशाहीत त्यांची कुचंबणा होत होती. निजामशाहीत तरी कुठे मनाजोगतं काही घडत होतं. याच निजामशाहीने काही वर्षांपूर्वी अपमानास्पदरित्या त्यांना हाकलून नव्हतं दिलं. कशीही असली तरी आदिलशाही स्थिर भक्कम राजवट. कोण शहाणा माणूस तिचा त्याग करून निजामशाहीच्या फुटक्या नावेत बसायला जाईल? तुझ्या मते निजामशाहीत येऊन त्यांनी चूक केली? चूक की बरोबर ते नाही सांगता येणार. सर्वसाधारण माणूस परिस्थिती पाहून वागतो. राजांसारखी असामान्य माणसं मात्र परिस्थितीपेक्षा आपल्या स्वभावधर्मानुसारच वागतात. ते कसं काय? जात्यास ती महत्त्वाकांक्षी असतात. आव्हानात्मक आयुष्य जगण्याकडे त्यांचा कल असतो. आदिलशाहीत स्थैर्य असलं तरी राजांच्या कर्तबगारीला फारसा वाव तिथे नव्हता. निर्णायकी निजामशाहीत नेतृत्व करण्याची संधी होती. बाल निजामशहाला गादीवर बसवून आणि राजदंड हाती घेऊन त्यांनी ती साधली. आणि ते करून मिळवलं काय? आपलं, आपल्या कुटुंबियांच्या आयुष्याचं व्यर्थ वाळवण मात्र करून घेतलं त्यांनी. भटांच्या म्हणण्यात तथ्य होतं खरं. कट कारस्थानं करणारी, बेताची बुद्धी असलेली क्षुद्र माणसे निजामशहाभोवती जमलेली. राजांचे सासरे लखुजी जाधवराव मोगलांची मजबूत फळी सोडून मोठ्या उमेदीने निजामशाहीत आले. पण मुर्तुजा निजामशहा आणि त्याच्या लफंग्या साथीदारांनी 24 जुलै 1629 रोजी लखुजी, त्यांचे पुत्र रघोजी, अचलोजी आणि नातू यशवंतराव या चौघांचे भर दरबारात खून पाडले. जाधवरावांचा भाऊ भूतजी या हत्याकांडातून कसाबसा वाचला. आपली भावजय गिरिजाबाई आणि इतर कुटुंबियांसह तो मोगलांकडे पळून गेला. शहाजीराजेही मोगलांकडे आले.
पुढे मोगलांना सोडून ते पुन्हा निजामशाहीत परतले आणि तिचा बुडता डोलारा वाचवण्याचं कंकण करी बांधून उभे ठाकले. निजामशाही वंशातलं एक नेंतं पोर शोधून त्याला त्यांनी तख्तावर बसवलं. सारी सत्ता आपल्या हाती घेत निजामशाहीचा घास घ्यायला आलेल्या मोगलांविरुद्ध त्यांनी युद्ध पुकारलं. सन 1632 ते 1636 अशी 5 वर्षे ते अखंड झुंजले, पण ताकद तोकडी पडली. मोगल आणि आदिलशहाच्या संयुक्त फौजेने माहुलीच्या किल्ल्यात त्यांना कोंडलं. राजांनी शरणागती पत्करली आणि ते दुसऱ्यांदा आदिलशाही चाकरीत गेले. साधारण याच वेळी म्हाळोजीच्या आणि आपल्या न्याय हक्कासाठी मुधोळकरांशी त्यांना भांडावं लागलं होतं. बाजी घोरपड्याने शहाजी आमच्या घराण्यात भाऊबंदकी माजवतो म्हणून थैथयाट केला, तरी आदिलशहाने तिकडं दुर्लक्ष केलं, कारण राजांचा लष्करी दबदबा बाजीपेक्षा मोठा होता. म्हाळोजीच्या हक्कासाठी त्यांनी मुधोळकरांशी विकतचं वैर घेतलं. या वैरामुळे 2दा त्यांना अपमानास्पद कैदही पत्करावी लागली. भोसल्यांविषयी आपल्या वडिलांना एवढी निष्ठा का आहे ते संताजीला हा इतिहास जाणून घेतल्यावर समजलं. शहाजीराजांनी अवघा 500 स्वारांचा सरंजाम दिलेला, पण म्हाळोजींना त्याचं कोण कौतुक. विजापूरकरांचा 2000 स्वारांचा सरंजामही त्यापुढे त्यांना तुच्छ वाटायचा. शहाजीराजांचे थोरले पुत्र संभाजीराजांच्या हाताखाली त्यांनी शिपाईगिरीची सुरुवात केली. कर्नाटकापासून महाराष्ट्रापर्यंत दोघांच्या भराऱ्या सुरू झाल्या. सन 1654 संभाजीराजे लढाईत मारले गेल्यावर म्हाळोजी विजापूरकरांच्या 2000 सरंजामावर लाथ मारून सन 1657 शिवाजीराजांच्या सेवेत आले. शिवाजीराजांविषयी ते अभिमानाने सांगत, हा मुलगा बापाहून काकणभर सरस आहे. आपलं स्वतंत्र राज्य तो नक्की थाटणार. त्यांचे ते बोल आज खरे ठरत होते. मुलांना वाहतं नाक पुसता येऊ नये अशा वयात जाणत्यांची मती गुंग करणारी राजकारणं शिवाजीराजे लीलया पार पाडत होते. पुण्याच्या जहागिरीचा कारभार हाती आला तेव्हा ते अवघे 12 वर्षांचे होते. पुढच्या 12 वर्षात तोरणा, कोंढाणा हे किल्ले त्यांनी घेतले. मुलूख मारला. मावळातल्या मराठ्यांना चेतवलं. आदिलशहाला वाटलं पोराला शहाजीची आतून फूस असावी, म्हणून दगा देऊन मुस्तफा खान, बाजी घोरपडे यांच्या करवी चंजीजवळ त्याने त्यांना कैद करवलं. वर्षभराने त्यांची सुटका झाली, पण त्यासाठी कोंढाणा किल्ला शिवाजीराजांना आदिलशहाला परत द्यावा लागला. शहाजीराजे या घटनेने सावध झाले. महाराष्ट्रात शिवबा आणि कर्नाटकात संभाजी या दोघांच्या कात्रीत आदिलशाही सापडेल असं नियोजन यापुढे त्यांनी केलं. कान्होजी जेधे, दादाजी कृष्ण लोहकरे अशी करतीसवरती माणसे शिवबाकडे पाठवून दिली. संभाजीराजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर म्हाळोजी घोरपड्यांनाही त्यांनी महाराष्ट्रात धाडलं. सगळा संच असा जमून आल्यावर शिवबाचा उद्योग बहरला. सन 1656 त्याने जावळीचा कुबल मुलूख आणि रायरीसारखा बुलंद किल्ला घेतला. मामा संभाजी मोहित्याला कैद करून सुपे कब्जात आणलं. पुरंदर जिंकला आणि चालून आलेल्या आदिलशाही सरदार फत्तेखानाचा फन्ना उडवला. शिवाजीचा पुंडावा मोडून काढण्यासाठी कोण सरदार पाठवावा याचा आता आदिलशाही दरबारात खल सुरू झाला. एक दिवस भल्या पहाटे चिपळ्या आणि टाळ वाजवत एक वासुदेव घोरपड्यांच्या भाळवणीच्या वाड्यावर आला. त्याच्या आवाजाने संताजी पहाटेच्या साखर झोपेतून जागा झाला. वासुदेवाच्या अंगात घोळदार अंगरखा होता. डोक्यावर मोरपिसांची निमुळती उंच मुकुटदार टोपी होती. खांद्यावर शेला पांघरलेला, कंबर बस्त्यात पावा खोचलेला, पायात चाळ आणि हातात चिपळ्या व टाळ. खड्या सुरात तो गात होता, तुम्ही आयाबायांनो द्या वासुदेवनीला चोळी, अव लहान मुलीची द्या अंगाची काचोळी. उमाबाई बाहेर आल्या. कुळंबिनीने आणलेलं सूप भरून धान्य त्याच्या झोळीत घालत त्या म्हणाल्या, बाबा, या घरात कुणी लहान मुलगी नाही, कुठून तिची काचोळी द्यायची तुला? वासुदेव हसला. गाण्यातूनच म्हणाला, घडी पाटावे लुगडी तुम्ही द्यावी ह्याच वेळी, आणि शाल दुशाला टाकाव्या अंगावरून. बरंच मागतोस की, थांब, कापड चोपड काही आहे का ते बघते. उमाबाईंनी आतून एक नवं लुगडं, चोळी, बऱ्यापैकी धड असलेला शेला आणून वासुदेवाला दिला.
खुश होऊन चिपळ्या वाजवत एका पायावर नाचत तो गाऊ लागला. दान पावलं पंढरपुरामंदी इटोबारायाला, कोल्हापुरामंदी तुक्काबाईला, जेजुरीमंदी खंडोबारायाला, सासवडामंदी सोपानदेवाला, दान पावलं. मग गाणं थांबवून त्याने विचारलं, आईसाब, वाड्यावर कोणी पुरुष माणूस हाय काय? का रे बाबा? वाईच निरोप द्यायचा आहे. उमाबाईंनी हटकरराव देवकाते आणि अलीखानाला बोलावून घेतलं. त्यांच्याशी बोलून वासुदेव आला तसा निघून गेला. काय एवढं कानाशी लागून सांगत होता तो? उमाबाईंनी हटकररावांना विचारलं. राणोजी चव्हाण लवकरच भाळवणीला येणार असल्याची बातमी देऊन गेला त्यो. हे त्याला कसं ठाऊक? वासुदेवाच्या सोंगात आलेला राजांचा हेर होता त्यो. तर वासुदेव गोंधळी, साधू, फकीर अशी नाना सोंग घेऊन हेर बातम्या देत घेत असत्यात. जय जय रघुवीर समर्थ अशी हाक देत भगव्या कफनीत फिरणारे कैक रामदासी हेच काम करत्यात. उमाबाईंना नवल वाटलं. राणोजी चव्हाण त्यांचा सख्खा थोरला भाऊ. त्याच्या आगमनाची वार्ता घेऊन आलेल्या वासुदेवाला त्यांनी मनोमन दुवा दिला. मामा येणार म्हणून संताजीही खुशीत होता. हटकररावाने त्याला सांगितलं, राणोजी बाबा राजांच्या लष्करात 5 जुमल्यांचे हुद्देकरी आहेत. जुमला म्हणजे काय हो देवकाते काका? काडीने दात कोरणारा हटकररावांचा हात थांबला. तोंडातली थुंकी बाहेर टाकून ओठ मुडपत तो म्हणाला, मला बी ठावं नाही. असं लष्करातला एखादा हुद्दा. सैन्यात हुद्देकरी होण्यासाठी मामाने केवढा पराक्रम केला असेल नाही? मायंदाळ पराक्रम केलाय. लढाईतला लई वस्ताद माणूस आहे त्यो. 2 दिवसांनी राणू मामा आला. शिवाजी राजांचा हुद्देदार म्हणजे त्याचा रुबाब केवढा मोठा असेल या विचारात असलेल्या संताजीची साध्या वेशातला राणोजी आणि त्याच्यासोबत आलेल्या 25 स्वारांना पाहून मोठी निराशा झाली. राणोजी रंगाने निमगोरा, मध्यम उंचीचा, बळकट बांध्याचा, अंगात चिटाच्या कापडाची पांढरी बाराबंदी, पायात मांडचोळणा, डोक्यावर कलदार मावळी पगडी असा त्याचा साधा वेश होता. स्वारांचा सरदार म्हणून शोभण्यासारखी ऐट त्याच्या पोशाखात नव्हती. संताजीने अनेक प्रश्न विचारून त्याला भंडावून टाकलं. मामा, राजांच्या लष्करातले 5 जुमल्याचे हुद्देकरी आहात म्हणे तुम्ही. जुमला म्हणजे काय? लष्करात पागेकडचा बंद असा आहे दाजी की 10 स्वारांचा एक दाहिजा, त्यावर एक हवालदार, अशा 10 हवालदारांवर एक जुमलेदार असतो. थोडक्यात एका जुमल्यात 100 आणि 5 जुमल्यात 500 स्वार असतात म्हणायचे. कधी 500, कधी 550 जास्त. हे स्वार त्यांची घोडी पागेची तैनात करणारे नोकरचाकर असं मोठं लटांबर असतं. संताजी आणखी बरेच प्रश्न विचारत राहिला. त्याच्या प्रश्नांचा रोख कळताच राणोजी हसून म्हणाला, यावनी स्वार सरदारांसारखा बडेजाव आमच्यात तुला दिसणार नाही दाजी. अरे, आमच्या स्वराज्यात खंडी 2 खंडी भात पिकवणारा कुणबी गावचा पाटील वा खोत म्हणून मिरवतो. गरीब रयत पोटापुरतं पिकवते. त्यातून ती स्वतःसाठी काय ठेवणार नि राज्याला वसूल काय देणार? गाडग्या मडक्यातला तिचा प्रपंच. मग एवढं मोठं सैन्य तुम्ही चालवता कसं? आमचं सैन्य परमुलखात पोट भरतं. 4थं सरदेशमुखी टाचून घेतल्याशिवाय लष्कराचा गाडा होत नाही. गडकोटांची बेहबुदी साधत नाही. आमच्या राज्यात समृद्ध पेठा, व्यापार उदिमाने भरभराटीला आलेली नगरं नाहीत. महाल, मोकासे, जहागिऱ्या म्हणून देण्याचा परिपाठ नाही. तनखा दिवाणातून नख्त बरातांनी मिळते. त्यात कुटुंबाचा खर्च कसाबसा भागतो इतकंच. मनासारखी लूट करून परभारे दाबावी म्हटलं तर लगेच पारिपत्य होतं. म्हणजे कितीही काळ चाकरी केली तरी तुमच्या राज्यात शिपाई दरिद्रीच राहणार म्हणा की. आम्ही तरी कुठं श्रीमंत व्हायला राजांच्या चाकरीत आलोय? राजा गोरगरीब रयतेचा धनी. श्रीमंतीची फाजील सूज त्याच्या स्वराज्याला नाही. यावनी सरदारांसारखा सरंजाम ठेवायची आमची ऐपत नाही हे खरं, पण गड्या, आम्ही धन्याचे इतबारी आहोत. त्याचा आमचा लोभ मोठा. त्याच्या मनाची श्रीमंती हेच आमचं वैभव. राणोजी अभिमानाने सांगत होता. ते खरं हो, पण डोंगर दऱ्यात राज्य कसं निर्माण करता येईल आणि केवळ लुटालूट करून ते किती काळ टिकवता येईल? राणोजीला संताजीच्या चौकस प्रश्नांचं नवल वाटलं. क्षणभर विचार करून तो म्हणाला,
राज्य निर्माण झालं, टिकलं हे तर खरं ना. ते बुडवायची यावनीशाह्यांनी लाख कोशिश केली तरी आम्ही ते बुडू देणार नाही. त्याला कशाला हो यावनीशाह्या लागतात? वतनांचे लोभी असलेले आपले मराठे आहेतच की. मुसलमानी सत्तांपुढे त्यांचा कसा लाळघोटेपणा सुरू असतो ते बघतोय ना आम्ही. अशांची गत शृंगारपूरचे सुर्वे आणि जावळीच्या मोऱ्यांसारखी होत असते. गुलामांची गद्दार नसल दरोबस्त कापूनच काढली पाहिजे. पण राजेच म्हणतात म्हणे, कितीही झालं तरी शेवटी ती आपलीच माणसं. समजूत घालून त्यांना स्वराज्यात आणलं पाहिजे. होय, ते तसं म्हणतात, पण त्यातले काही समजुतीच्या पलीकडचे असतात. अस्तनीतले छुपे निखारेच ते. कधी चटका देतील त्याचा नेम नाही. आपल्यातलाच एक मराठा राजा होतोय याचा त्यांना अभिमान नाही. तुर्कांची तळी उचलून स्वराज्याच्या जीवावर उठायला मात्र हे एका पायावर तयार. स्वराज्याची मसलतच मुळी वतनदाराच्या जीवावर उठलेली. त्यामुळे त्यांचा विरोध होणं स्वाभाविक होतं. महाल मोकासे तगीर झाले. रयतेला नागवण्याचा त्यांचा हक्क हिरावून घेतला गेला. पूर्वी वतनदार हे सरदार आणि रयत यांच्यातले मध्यस्थ होते. पण राजांनी वसुलासाठी कारकून नेमले. वतनदारांना वाटायचं एवढे थोर सुलतान पातशहा झाले, ते काय वेडे होते वतनदारी चालू ठेवायला? हा शहाणा कुणब्याच्या उत्पन्नाच्या एकूण 5 तकसीमा करून त्यातल्या 2 सरकारात भरायला आणि उरलेल्या 3 शेतकऱ्यांना घ्यायला सांगतो. यावनी राज्यात शेतसारा दिवाणातून ठरवून दिला जायचा. आपण तो वसूल करायचो. कुणब्यांना वेठीला धरून ठरल्याहून अधिक सारा सहज घेता यायचा. वसूल हडपण्यासाठी नाही त्या सबबी लटपटी खटपटी बरं का यांच्या. राणोजी म्हणाला. कधी म्हणावं पाऊसपाणी नाही त्यामुळे लावणी संचणीच झाली नाही. कधी परचक्रामुळे झालेल्या तसनिशीची बेमालूम बतावणी करावी. वतनदार बनेल होते खरे. त्यांच्या या बनेलपणाला सरकारी अमील कारकुनांच्या ऐदीपणाचीही नकळत साथ मिळायची. वसुलात खोट बसून राज्याचं आर्थिक नुकसान झालं तरी अधिकाऱ्यांना त्याची पर्वा नसे. वतनदाराच्या हातात त्यामुळे बक्कळ पैसा खेळायचा. त्यातून जमाव पोख्त करून ते आपली सलाबत वाढवायचे. वाडेहुडे बांधून कोट परकोटात मजबूतीने राहायचे. रयतेला रगडून नेटाने उभी राहिलेली ही नवी ताकद राज्यकर्त्याचं लक्ष वेधून घेई. मग लढायाच्या वेळी हमखास यांना आवतन. त्याची किंमत ते न चुकता वसूल करत. नवी वतनं वहिवाटीसाठी नवा मुलूख मागून घेत. ग्रामीण भागातला मुलूख नावालाच सुलतानांच्या अधिपत्याखाली असे. तिथे खरी सत्ता या पाटील देशमुखांची. एकदा मुलूख दिला की तिथली रयत मरेना का? राज्यव्यवस्थेला तिची चिंता नसे. संवेदनाशून्य बेजबाबदार आणि लाचार गुलामांची फौज निर्माण करणारी ही व्यवस्था. मुठभर सत्ताधाऱ्यांच्या ऐदी विलासी जगण्याला बळ देणारी. दुबळ्यांना अधिकाधिक दाबत दडपत सत्ताधाऱ्यांच्या सुखाला श्रीमंतीची फाजील सूज चढवणारी. गरिबांच्या कैक पिढ्यांचा तळतळाट भोवला म्हणून यांच्या उरावर बसायला शिवाजी राजा जन्मला. इराण तुराणातून आलेल्या या सुलतानांची खरी ताकद कोण? तर इथले वतनदार. डोंगरदऱ्यात अनोळखी मुलखात ते त्यांच्या सत्तेचा डौल थाटतात. आधी स्वतः गुलाम होतात, नंतर आपल्या ताब्यात असलेल्या रयतेलाही गुलाम करतात. राणोजीच्या शब्दात चीड ठासून भरलेली. मामा, राजेही तुमच्यासारखेच या वतनदारांवर चिडत असतील नाही? तर स्वराज्याची भूमी तयार करताना बेजरब वाढलेलं वतनदारांचं तण मुळापासून उखडून काढायचा त्यांचा निर्धार आहे. त्याशिवाय महाराष्ट्रात स्वातंत्र्याचं वारं खेळणार नाही. शेकडो वर्षे दबलेली पिचलेली मने मोकळा श्वास घेऊ शकणार नाहीत. हा श्वास आत्ता कुठे मराठ्यांच्या छातीत खेळू लागल्याचं राणोजी सांगत होता. ते ऐकून संताजीला बरं वाटलं. भाग 17 समाप्त.